मंदिर परिसरातील घरांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा. ॲडव्होकेट धैर्यशील सुतार यांच्या युक्तिवादाला यश. खिद्रापूर येथील ऐतिहासिक कोपेश्वर मंदिर परिसरातील बांधकामाबाबत ग्रामपंचायतीतर्फे बाजू मांडणारे ॲडव्होकेट धैर्यशील सुतार यांच्या प्रभावी युक्तिवादाची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेत सरसकट कारवाई करता येणार नसल्याचे स्पष्ट केले. पुरातत्व विभागाने प्रत्येक प्रकरणाची स्वतंत्र छाननी करूनच निर्णय घ्यावा आणि कोणाचाही निवारा विनाकारण हिरावला जाणार नाही याची दक्षता घ्यावी असे आदेश उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे न्यायमूर्ती मिलिंद जाधव व न्यायमूर्ती नंदेश देशपांडे यांच्या खंडपीठाने दिले. या निर्णयामुळे मंदिर परिसरातील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रशांत साळुंखे यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर झालेल्या सुनावणीत ॲडव्होकेट धैर्यशील सुतार यांनी ग्रामपंचायतीची बाजू मांडताना कोपेश्वर मंदिराचे संवर्धन करण्यास कोणाचाही विरोध नसून मात्र सर्व घरे सरसकट हटवण्याऐवजी प्रत्येक घराची परिस्थिती स्वतंत्रपणे तपासली पाहिजे असा ठाम युक्तिवाद केला. 2019च्या महापुरानंतर अनेक नागरिकांना पुनर्बांधणी करणे अपरिहार्य ठरले होते. त्यामुळे अशा घरांबाबत वेगळा विचार होणे आवश्यक असल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यावर पुरातत्व विभागाच्या वतीने कायद्यातील तरतुदीनुसारच निर्णय घेतला जाईल अशी भूमिका मांडण्यात आली. दरम्यान राज्य शासनाच्या वतीने कोपेश्वर मंदिर संवर्धनासाठी 42 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. संरक्षक भिंतीसाठी 10 कोटी आणि कृष्णा नदीवरील घाट बांधकामासाठी 12 कोटी रुपयांची तरतूद असल्याचेही सांगण्यात आले. मात्र शासनाने खर्चाचा सविस्तर तपशील प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करावा तसेच पुरातत्व विभागाने कायद्याला अभिप्रेत असलेली कार्यपद्धती अवलंबून प्रत्येक प्रकरणाची स्वतंत्र छाननी केल्यानंतरच पुढील निर्णय घ्यावा असे आदेश न्यायालयाने दिले. या याचिकेचा मुख्य उद्देश कोपेश्वर मंदिराचे संवर्धन हाच असावा असे स्पष्ट करत पुढील सुनावणी 4 आठवड्यासाठी तहकूब करण्यात आली. SK न्यूज कुरुंदवाड.